नमस्कार मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी तुमचा मित्र सचिन पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, 56व्या भागात तुम्ही पाहिलं की मयुरेश आता मुंबईला त्याच्या गावी निघून गेलाय. तर आता मयुरेश डायरेक्ट दिवाळीलाच येणार तो आपल्या इथे. तर आता 57वा भाग मित्रांनो पहा की आम्ही एका ठिकाणी मध काढायला गेलेलो आहे. पण मध काढायचा तो डाव आमचा थोडासा फसलेला आहे. आता तो कसा फसलाय, का फसलाय तो या भागात पहा. आणि याच्यानंतर जो भाग येईल त्याची हिंट मी या भागाच्या शेवटी देणार आहे. आणि पुढला भाग कोणता येतोय या भागाच्या शेवटी पहा. डिग्रजचा कृष्णाकाठ हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा. आणि हे गाव डिग्रज आणि तिथे आहे कृष्णा नदी आणि तो आहे कृष्णाकाठ. चला खुश राहा मित्रांनो. या फुलासारखं टवटवीत तुमचं आयुष्य उजळून जाऊन दे. हे पहा, ही अशी फुलं आहेत. या फुलाप्रमाणे माझ्या व्ह्यूअरचं आयुष्य देखील उजळून जाऊन दे अशी मी आशा करतो. आणि चॅनल पाहत चला आणि मित्रांशी शेअर करत चला. धन्यवाद. त्यावेळी आपल्यासोबत रमजान आणि संग्राम हे दोघं जण आहेत. आणि दोघेही तब्येतीने कमी असल्यामुळे गाडीचा टायर हा रस्त्याची चुंबन घेत होता. म्हणून आपण बबन आप्पाकडे थांबलो डिग्रजच्या कृष्णाकाठची आणि हवा मारून घेतली. सांगलीवाडीतून 10 किलोमीटर आहे. अतिशय निसर्गरम्य असा रस्ता आहे. मी पण पहिल्यांदाच गेलो त्या रस्त्याला. मी म्हणत असाल की ब्लॉगर बऱ्याच ठिकाणी पहिल्यांदाच जातोय. पण ब्लॉगिंग करल्यापासूनच ब्लॉगर फिरायला चालू केला. त्याच्या आधी ब्लॉगर हा फिरत नव्हता कधी जास्त गावात. काय बोलता पार्टीच्या वेळी इथं चालतो की आपण खायला. पार्टीच्या वेळी आपण इथं आलतो. पण पुढे देखील जायचं आपल्याला. बिर्याणी खायला ह्याच रोडला आलतो की. या रोडला जरी आपण आलो असेल तरी पण हा रोड संपल्यावर जो रस्ता चालू होत आहे तिथे तुम्ही पहिल्यांदा गेला असाल. आम्ही गेलो की दुधगाव मार्गे सांगलीवाडी गेला कधी? नाही सांगलीवाडीला गेलो नाही. हा, सांगलीवाडीला गेलो नाही, दुसऱ्या गावाला गेलो की त्या मार्गेला. दुधगाव मार्गे सांगलीवाडी हा रोड अतिशय निसर्गरम्य रोड आहे. रस्त्यावर जाताना मित्रांनो एका विहिरीवर मला सुगरणीची खूप छान घरटी दिसली. म्हणून मी गाडी थांबवून पुन्हा ते जवळ गेलो. भूत लागतंय मला, थांबतो मागे. बरं, आमच्या तुला भूत लागत नाही काय? काय भूताला आमटी खायला लावलायस? चहा भात. संग्राम मित्रांनो आला नाही आपल्यासोबत. तिथे लांब थांबलाय तो म्हणला ही विहीर भूताची विहीर आहे, मी काय येणार नाही. ठीक आहे, भूताची विहीर वगैरे काय नाही आहे. मला या विहिरीपेक्षा चिमणीची घरटं खूप छान दिसली सुगरणीची, म्हणून मी आलो आहे. हे सुगरणीची घरटे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. विहिरीच्या पाण्याच्या वर सुगरणीने घरटी बांधलीत. बिंडकुळे बसले, साबी बसणार आहेत. आलाच काय येणार नव्हता ना भूताची विहीरला? काय भिंतीवर बसले? आम्ही वाकून काय तर बघायला म्हटलं की पळत आला बघा संग्राम. पण माझं बघायचं कोण म्हणून. ए गप, आवाज घुमतोय. अरे गप की रे, भूताची म्हणते वाढून वाढालाच. घरट पाण्यात पडले, पापचे चिमण्या रडत असणार आहे. होय इथं घरट रडत असणार का? घरट पाण्यात पडले. हे नको बघू शकता किती घरट आहेत. घेऊ म्हणते घरट पळवा त्याच्याला. ह्याला थोडीशिवाय काय सुचतंय बघ की. चिमण्या हाय की चिमण्या आहेत, त्यात पिल्ली पण आहेत, अंडी बी असतात. पाण्यावर का घातलं असते माहिती का? अरे पाण्यावर का घालते माहिती का? सापाला वर चढायला नाही झाडावर नाही आता. इथं पाण्यात कसं साप येणार म्हणून ती सेफ्टीसाठी घालते. चिमण्या असते काय ती घरट करते. चला जाऊया पुढं. दोन काय दात? दोन दार करत्या. 2 दार घरट्या. हे घरट नव्हती, वेगळ्या परदेशात. हा तसंच असते, पण ते सुगरण पक्षाच घरट आहे. ते परदेशात चिमणी 2 घर करते. एक सापाला फसवायसाठी करते ना. हा, एक सापाला फसवायसाठी आणि मोकळ्या सुटत्या आणि साप बरोबर त्याच्यातच जाते. त्याला काळा बंदच होते. पिल्लू तुम्ही कशाला करते गेले धरूया त्याला. आली बघ चिमणी, आली बघ चिमणी. घुसली बघ. घुसली, उडली बघ. चुकून दुसऱ्या घाटात घुसली वाटतं, उडली. आणि परत 2-3 नवीन बांधायला आणि खाली पूर्ण आहे बघा का. बरं चला जाऊया पुढं. चला पुढे जायला. चला लवकर. आता आम्ही मध काढायला चाललोय. इथं विहीर दिसली म्हणून थांबलो.
हे म्हटला भूताची घर आहे आणि इथं कुठं भूत आहे आला तरी त्याला चहा पात देऊया आपण खायला. तर माणसंच भूत झालेत. भूताची माणसं झाली. पछाडला पिक्चर बघितलाय ना? होय, पछाडलेला पिक्चर बघितला, झपाटलेला पछाडलेला. होय होय होय. आधी भूत होती, आता भूताची माणसं झाली. आणि माणसाची भूत झाली. नाही नाही म्हणता आणि भिवून आला गेला का परत, आणि नाही म्हणता आणि परत आला बघ. बघा बघा त्या काय काय तिथून पुढे गेल्यावर मित्रांनो आपल्याला समडोळी गावची स्वागत कमान दिसली. हे बघा समडोळी दूधगाव, आणि ही कमान किती छान बांधलेली आहे. आता या कमानीतून आम्ही पुन्हा त्या रस्त्याला चाललो, दूधगाव मार्गे सांगलीवाडी किंवा समडोळी मार्गे सांगलीवाडी म्हणणार. हे बघा सांगलीवाडीचा बाण इकडे दाखवलाय. सांगलीवाडीशी आपलं नातं मित्रांनो चांगलंच आहे, कारण की सांगलीवाडी ही माझी सासूरवाडीच आहे. डोंगरावर मित्रांनो ढग दाटल्यामुळे डोंगराचा कलर काळा काळा दिसतोय. जाताना रोडवर बरेच लोकांनी फार्म हाऊस बांधलेले आहेत. हे फार्म हाऊस तर मला सगळ्यात जास्त आवडलं. घर आत दिसतच नाहीये, इतकं छान बांधलेलं आहे. शांत निवांत राहण्यासाठी लोक इथे येतात, दगदगीपासून दूर. एवढं दिसलं. आणि पुढे गेला मित्रांनो हे फार्म हाऊस, याचे मला जरा बांधकाम बघून इंग्रजांच्या काळातच वाटलं. तर मित्रांनो असले अवकाळीचा पाऊस पडलाय, बघा ना, भयानक पाऊस पडलाय, कारण की सर्व काही शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. आता किमान 1.5 महिन्यात तरी शेतकऱ्यांना काही लागण वगैरे करता येणार नाही, कारण की अवकाळीचा पाऊस खूपच मोठा झालेला आहे. आणि हे पहा अजून एक तळे, जी मोकळी शेत आहेत ती पूर्णपणे तुडूंब भरलेली आहेत, आणि उसात देखील गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे पाऊस खूप पडलाय. आणि मित्रांनो गाडीवर पहा मी, संग्राम आणि शेवटी रमजान. आणि असं मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी मध आहे. काय म्हणा मध मोठा आहे. मध मोठा आहे, मन मोठा. कॅमेरा सेटिंग करत असताना मित्रांनो एक महत्वाचा नट निघाला. दाबून तर बसलेला आहे, कसा जर असा जर बसवलेला आहे. तुम्ही दोघं थांबा इथं, मी आलो त्यांना विचारू ना. बसा जरा आपण तेवढ्या नाही म्हटलं की हादडा बोलल्या कुठून. ब्लॉगर तिकडे माणसाच विचारायला गेली बघा. ब्लॉगर काय मग पावडं काय विचारा गेली. कार्यालयात लग्न आहे कसं येऊ. लग्न नाही विचारायला गेली नुसतं माणसं नुसतं तरी हे लग्न आहे येड्या. काका त्यांच्या वहिनीला विचारलं आम्ही लग्न आहे म्हटलं. काय म्हणता? हिचा आंब्या झाड आहे ना, आंब्या झाडला महू लागलाय. मत काढू ते महू आपला काढायचा आहे. महावाचा ब्लॉग करायचा, आपला व्हिडिओ करतोय महावाचा आपण सगळं. तेच म्हटलं विचारा तुम्हाला म्हटलं. नाही काढत ना ते काय आमचे नशीब फुटकाय का बघू शकतो आता आपण. हे मित्रांनो कार्यालयाचे मालक आहेत, त्यांनी आपल्याला नाही असं म्हटलेलं आहे. मत काढणं म्हटले आता जायचो परत दुसऱ्या मताकडे जायला मत कुठं आहे माहिती आहे तुला? अब घर को जाने का नाही पहिलं दुसरा मत को जाणे का नाही लांब ना मोजूस आलाय. लांब ना मोजूस आलाय. कार्यालयाच्या छताला देखील काहीतरी लागलेलं दिसत होतं. तेही मालकांना काढलं नव्हतं. बहुतेक मालक हा निसर्गप्रेमी दिसतोय. आपण आज जाऊन विचारलं काय महावाचा चिमणीच घाट आहे. गाजण्याचं घर आहे गाजण्याचं. एवढं मोठं गांजण्याचं घर आहे? मग काय सांगते? अहो नजर बिजर द्यायचं फोडून काढतील तुम्हाला. थांबू गाजण्याचं घर आहे गाजण्याचं. काका गांजण्याचं घर त्यांनी काढलं बरोबर काढलं. आपल्या काका मागतील. काढत नव्हतं. मी म्हंटल आता मध्ये बीत काढून जायचा काहीशी हे घाला काय जेवायला. काका हे काय काढणे काय गांजण्या? थांबा बरोबर सांगतो. चिमणीच घरट आहे. चिमणीच घरट आहे. चिमणीच घरट आहे. चालतंय चला. आता आम्ही एवढं लांब आलो आमचं काय उपयोग झाला. तुला सांगू का ते लग्न होते लोकांचे, मग लग्नाच्या कडेला माहू म्हणजे लोकांची घर बसली जातात. मग ह्या ठिकाणी घर बसल्या ठिकाणी मधमाशांचं घर उजडू नये असं त्यांची इच्छा होती. त्यामुळे आपण त्यांना काय केलं संध्याकाळून उजडायचं बरोबर उजड. नाही नाही तसं नाही. कसं सांगतो आपण त्यांना समजावून सांगणार होतो की आपण फक्त जरासा मत काढणार आहे कशासाठी ब्लॉकसाठी, पण त्यांनी नाही म्हटल्यामुळे आपण काय करू शकत नाही. आपण नाही तर नाही, पण त्यांना वाटलं आपण पूर्ण मत काढणार. आपण त्यांना वाटलं की आपण त्यांच्या घराचं पूर्ण नुकसान करणार. त्यामुळे त्यांनी म्हणलेत की नाही तर आपण दुसरीकडे आपण जाऊया शकतो. ओके ओके. भाग संपायला पण मध काय कुठे दिसला नाही असं आमचे व्ह्युअर्स म्हणायला नकोत. तर मित्रांनो इथे बघा झाडाला काळा दिसतोय, तो मध लागला होता. त्यांना माहित नव्हतं बरं का, आपण म्हणल्यावर त्यांना कळाले बरं का. त्यांनी येऊन बघायचं आहे का? येऊन बघायला कोणाला माहित नव्हतं बघा. कोणालाच माहित नव्हतं बघ. होय होय. आपण अड्डा कळवला होता. आपल्या माघारी काढतील त्यांनी काढतील. होय त्यांनी काय काढू शकतात ना काय. कदाचित त्याने असा विचार केला असणार, लक्षात ठेव
यार ह्यांना नको म्हणावं आपण काढून आपला मत सगळं खावा असं वेळ शकते बरं का. हा म्हणजे काय होय, होय. दिसतंय हाय की त्यात मध आहे मध. आम्ही काय मधासाठी काढत नाही सोडा, आम्ही फक्त ब्लॉक करतोय. नुसतं जरा काढायचं, जरा नुसतं दाखवायसाठी नाही, थोडं काढायचं आणि व्हिडिओ दाखवायचं लोकांना मनोरंजनला. आता येतापासून आम्ही गावापासून डिग्रजपासून व्हिडिओ करतो आलो, मोठी डिग्रजपासून हळूहळू टप्पा काय काय दिसलं, पावसाचं वातावरण वगैरे. आता इथं हे सांगणार, ह्याने नाही म्हणत तरी पण व्हिडिओ होतोयच, आणि होय म्हणलं तर त्यापेक्षा चांगला व्हिडिओ होतो. असा आहे, असा विषय. तर चला मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठी पुन्हा परतीची वाट धरूया. जाताना मित्रांनो एक दबा धरून बसलं मांजर दिसलं, जे सरडाला पकडण्यासाठी दबा धरून बसलं होतं. मांजर आपल्याला दिसत नव्हतं, व्यवस्थित बघितल्यावर कळालं माहिती आहे का. आता पुन्हा समडोळ्या जायचं आणि समडोळी मार्गे वळून पुन्हा डिग्रजला. हे बघा रोड मित्रांनो सुनसान आहे, म्हणजे या रोडला गर्दीच नाही. त्यामुळे एका बापाने मुलाला गाडी दिली आहे शिकवायसाठी. ट्रायलसाठी अशाच रोडला शिकवायला लागते गाडी. रस्त्याने जाताना मित्रांनो आपल्याला एक 2 व्हीलर ओव्हरटेक करून गेली, आणि मग काय माझा नाही पण संग्रामचा इगो हर्ट झाला, आणि संग्रामने त्याला रेसिंग करायचं ठरवलं त्यासोबत, आणि त्यानेही आपलं तसं भाग पाडलं. ओव्हरटेक केलेलं आहे. काही अंतर गेल्यावर त्यांनी देखील पुन्हा आपल्याला ओव्हरटेक केलं. आता हे ना अनेकदा ओव्हरटेक करतात, गाडी पूर्ण झाल्या, आता त्याला बी कळलंय ओव्हरटेक करायला. मित्रांनो रश ड्रायव्हिंग करू नका असं मी सर्वांना सांगतोय, पण रोड मोकळा होता आणि आपला ब्लॉग देखील बनवायचा होता, त्यामुळे मी त्याला चेस करतोय, तो पुढे मागे जातोय, आणि शेवटी आपण त्यांना पुन्हा ओव्हरटेक करून पुढे आलोच. मित्रांनो हे पहा नागमोडी रस्त्याचं वळण, शांत रस्ता मला यासाठी वाटतोय. पुन्हा आपण कमानीमध्ये दुसऱ्या साईडने एंट्री केली घरी जाण्यासाठी, आणि पुढे गेला मित्रांनो आता गाडी थांबवायची. आपल्या पैलवान संग्रामला एक वडापावचा दुकान दिसलं, आणि त्याला वडापाव खायची इच्छा झाली. आता वडापाव खायची इच्छा झाली म्हणलं आपण बी नाही म्हणलं, आणि आपण पुन्हा दुकानामध्ये एंट्री वडापावच्या मारलीच. वडापाव का वडापाव आहे आता सोडायला काय असं आहे. हां 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 बरं बसा. काकाची ढेकर बघा ऐकून असं वाटलं की वडापाव जोरात असणार आहे. काकाने पिट्टा पाडलेला आहे. डिग्रजचा कृष्णाकाठ चॅनल आहे आमचं. डिग्रजला काय काय मजा मस्ती होत्या नदीकडला, शिवाय शेजारी शेतामध्ये काय काय फळं किंवा मध काढायचं वगैरे सगळं ब्लॉग आहे आपलं तिथं. छताला मित्रांनो एक पाणी घातलं होतं आणि त्यामध्ये नाणं टाकून ठेवलं होतं. अशा वेगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष गेलं आपण विचारतोय मित्रांनो. पाण्यामध्ये पैसे घालून का ठेवले? चिलट मासे येत नाहीत काय? मग सक्सेस होते का नाही ते? त्यात रुपये पण ठेवलाय तुम्ही प्रयोग प्रयोगचं काय मग यश मिळालं नाही म्हणा. जरा तर फरक पडला नाही का? काहीच नाही काहीच नाही आहे 1% पण नाही. आज जाऊन बघतात आणि काय नाणं ते मासे बसून त्यावर. वडापाव आल्या मित्रांनो, मुलांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि समोर पाहिलं तर मला एक छोटा वडा आणि मोठा वडा दिसत होता. ते पहा मिरची काढून आम्ही वडापाव संपवून टाकला. मिरच्या काढतात बऱ्याच ठिकाणी. शेजारीचा एक माणूस मिसळ खात बसला होता. आता पुन्हा संग्राम मिसळची फरमाईश करायला नको, त्याच्या आधी आम्ही आवर्त घेतलं आणि गुगल पे केलं आणि पुन्हा गाडीला किक मारायसाठी आम्ही तयार झालो. हे बघा किती हसायला बघा. खाद्य म्हणलं खाद्य संस्कृती की संग्राम हसतेच पहिला. चला जाऊ आपण. गाडीला किक मारताना मित्रांनो माझी पॅन्ट फाटली आहे आणि पॅन्ट मित्रांनो शिवून घेतली होती बरं का. याचा अर्थ आम्ही किती जोरात ती अडकली असेल बघा. पडता पडता खूप जोरात वाचलो आम्ही. भूताची आता मागे चाललेली आहे. आता आपण घरला जातो आहे. माझा मित्रांनो एक व्हिडिओ आहे की ज्या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकडे अपघात झाला होता, तो याच ठिकाणचा व्हिडिओ आहे मित्रांनो.
शेजारी चेतन मोटर्स ही टाटा मोटर्सची कंपनी, त्या ठिकाणी तो माझा व्हिडिओ होता की अपघात झालेला आहे. आपण इकडे तिकडे पाहिलं, रस्त्याला कोण नाही असं पाहिल्यास गाडी थोडी पुढे घेतली. ही आपली डिग्रज गावची कमान. पुन्हा आपण पुढे चालते झालो. कमानीतून जशी एंट्री घेतली होती तशी आपण आता एक्झिट घेतली होती, तशीच एंट्री घेतली आणि आपल्या डिग्रजच्या कृष्णाकाठी येऊन मित्रांनो, बसलो. आपण डिग्रजच्या कृष्णाकाठी बसलेलो आहे आणि आपले 2 मित्र हे नाराज होऊन बसलेत. खूप खुशीने उड्या मारत गेले, त्यांना आज मध खायला मिळेल, पण त्यांना आज त्या व्यक्तीने मध नाही म्हणल्यामुळे आपलं मध काढता आलं नाहीये. आणि मध न काढण्याची मला वाटते 3 कारणं आहेत. मला वाटते गाणं तुम्ही तर ऐकलं असेल, 2 बातें हो सकती है सनम तेरे इनकार की. पण इथे 3 बातें आहेत त्याच्या इनकारची. एक तर त्याला दया आली असेल, त्याला वाटलं असेल आपण पूर्ण मध काढणार आहे म्हणून त्यानं आपलं नको म्हटलं असेल, पण आपण तसं करणार नव्हतो. आपल्यालाच माहिती आहे की आपण थोडंच काढणार होतो, हे एक कारण. किंवा दुसरं, तो घाबरला असेल, त्याला वाटलं असेल आम्हाला सगळ्यांना मधमाशा चावतील, हे एक कारण. नाही तर तिसरं कारण असं असू शकते की आपल्याला तो घालवणार, त्याला देखील मध आहे माहीत नसणार आणि आपल्या माघारी ते मधाला डच्चा मारणार. या 1, 2, 3 ही कारणं असू शकतात. यापैकी जे कारण असेल ते असेल, पण आपलं मध काढायचं ह्या वेळेला आलं नाही. आणि या डिग्रजच्या कृष्णाकाठी पुन्हा आपण आलोय आणि हातामध्ये हे काय सुरूच्या बिया घेऊन आलोय आम्ही. आणि सुरूच्या बिया नदीला अर्पण करून आजचा ब्लॉग एंड करून टाकू. चला टाका. अर्पण करत आहोत आपण. चला, सुरूच्या बिया अर्पण करा. श्रद्धेनं अर्पण केलाय सुरूच्या बिया आणि आजचा ब्लॉग एंड केलाय. करूया. मला त्याचं खूप दुःख होतं की मयुरेश आता इथनं पुढे ब्लॉग मध्ये नसणार, पण संग्राम देखील खूप दुःखी झालेला आहे. गेला बरं झालं ते. जसं त्या चेहऱ्यावर वाटत नाहीये, पण मनात दुःखी झालाय आपला ब्लॉग मध्ये कमी झाला. गेला जाऊन दे, मरून दे. हे तुझ्या मा ऐकला तो खुश झालाय, कारण की ह्याला आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू यायला मिळणार. कारण की मयुरेश असूपर्यंत मयुरेश लीड मध्ये काम करायचा, हा जरा ओव्हर शॅडो व्हायचा ना. आता मयुरेश गेल्यामुळे हा आता फ्रंटला असतोय कायम, त्यामुळे खुश झालाय. तर मित्रांनो, मयुरेश तर नाराज होऊन गेला, मी पण नाराज झालोय, सगळेच नाराज झालेत. पण आता याच्यानंतर मयुरेश भरपूर दिवसाने येईल, कारण की तो आता कुठली सुट्टी, उन्हाळ्यात सुट्टी संपली आहे. पुराची सुट्टी असते मुंबईला, पूर येते. आता येत नाही, पुढल्या उन्हाळ्यात सुट्टी, पुढल्या उन्हाळ्यात सुट्टी देणार. दिवाळी सुट्टी देणार रे, आता दिवाळी सुट्टी देणार देऊ. आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यात सुट्टी देणार. त्याच्यानंतरची उन्हाळ्यात सुट्टी 2026 ची आहे, पण आता तो दिवाळी सुट्टी येणार. त्याच्यानंतर मयुरेशचे ब्लॉग नाहीत, काय माहिती. त्यामुळे हा मयुरेश आता मुंबईला गेलाय. चला मित्रांनो, ब्लॉग एंड करू. डिग्रजचा कृष्णाकाठला भरपूर मुलं ओळखत आहे, त्यामुळे हात दाखवत आहे आपल्याला. आणि हे पाहून साईडला उभारले तिकडे मुलं देखील हसत आहेत की रिस्टार फेमस होत आहे. आणि रिस्टार पूर्णपणे फिरवून सगळ्यांना नदी दाखवत आहे. हात करायला की दावा. हात घालतो बरं. चला, अरे मोर चला. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं की त्या कार्यालयाच्या मालकाने आपल्याला सांगितलं की नाही, आम्हाला काढायचं नाहीये. मग ठीक आहे, काढायचं नाही तर काढायचं नाहीये. आजचा हा भाग पाहिला. तर मित्रांनो, उद्याचा भाग असा आहे, नदीवर मित्रांनो घटना भरपूर घडलेल्या आहेत. आता नदीवर घटना घडलेली आणि किस्सा सांगून मी नदीवरला ब्लॉग टाकणार आहे. नदीवरली मजा मस्ती ही 58 भागात पहा आणि नेहमी खुश राहा. रिलॅक्स झाल्यावर संध्याकाळी झोपतानाच माझे ब्लॉग पहा. चला, धन्यवाद.